तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर सांगितले। प्रत्येक चरणाचा थोडक्यामध्ये विचार आपल्याला करायचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुमच्याकडे किती मोठेपणा आहे, तुमच्याकडे काय काय आहे याला फार महत्व नाही म्हणे आमच्या संप्रदायामध्ये। आमच्या वारकरी एकदा वारकरी झाला, भगवान परमात्म्याचं भजन करायला लागला ना की त्याला मग मोठेपणाचं काही घेणं देणं नसते म्हणे। जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात इथं आमच्या पार्टीमध्ये सामील झाल्याच्या नंतर मोठेपणाला काही फायदा नाही, मोठेपणाचा तुमच्या काही घेणं देणं नाही। कारण महाराज सगळ्यात मोठा असलेला माझा भगवान परमात्मा आहे, ब्रह्मांडाचा चालक मालक असलेला भगवान परमात्मा, त्याच्या समोर जर तुम्ही तुमचा मोठेपणा गाजवत असाल तुकोबाराय सांगतात फायद्याचं नाहीये। काय थोरपण जाळावे, ते तुकाराम महाराजांचे सरळ सरळ शब्द आहेत। काय थोरपण तुमचं मोठेपणा, बरं तुमच्यापेक्षा मोठा माझा भगवान परमात्मा आहे आणि त्याच्या समोर आणि त्याच्या जवळ जर जायचं असेल, समजा भगवंताच्या जवळ तुम्हाला भगवंताच्या सानिध्यात जायचंय, तुकोबाराय सांगतात लहानपणा घेण्यासाठी शिका। जोपर्यंत तुम्ही स्वतःला लहान म्हणून घेत नाही तोपर्यंत भगवंताच्या जवळ पोहोचत नाही। तुम्ही स्वतःला शहाणं समजून घेतलं ना महाराज, भगवान परमात्मा तुम्हाला हळूहळू लांब ठेवत असतो, दूर करत असतो। म्हणून कधी माणसानं स्वतः आणि माणसाची धडपड चालू आहे, ती कशासाठी चालू आहे सांगा बरं खाली बसलेली मंडळी? का लहान व्हावं म्हणून चालू आहे का मोठं व्हावं म्हणून चालू आहे? प्रत्येकांचा आमच्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकांचा विचार करा। मलाही वाटतंय आपण मोठे कीर्तनकार झालो पाहिजेत, 50,000 रुपये मला पण दिले पाहिजेत 2 घंट्याचे, वाटतंय ना? चालू आहे प्रत्येकांचा धडपड चालू। स्टॉप येण्याच्या अगोदरच उतरून गेली तुम्ही खाली। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात म्हणे तुम्ही स्वतःकडे जर मोठेपणा घ्याल, भगवान परमात्मा तुम्हाला हळूहळू दूर करते। भगवंताचा स्वभाव म्हणजे आईसारखा आहे बघा। एखादी आई असते, लहान लेकरू जास्त प्रिय असते समजा आईला का मोठं लेकरू असते? बोला बोला, लहान लेकरू आईला जास्त आवडते का मोठं? जसं जसं लेकरू मोठं होत चाललं ना, जानते लेकरू माता लागे दूर धरू, जसं जसं बाळ मोठं व्हायला लागलं ना तसं तसं आई जसं बाळाला हळूहळू लांब ठेवत असते मला, ऐका नाही? जसं आई मोठं बाळक होत चाललं की लांब करते आणि तेच लहान असू द्या बरं, त्याला काही कळू नये मार, त्यातल्या त्यात सांगू थोडंसं वेडसर असावं बाळ। थोडस जर वेडसर असलं का नाही, आईला एवढी काळजी असते बघा त्या बाळाची। अरे म्हणे सगळं चांगलं आहे, पण माझं जे बाळ आहे का नाही, माझं जे लहान बाळ आहे का नाही, थोडस वेडसर आहे, त्याला काही कळत नाही। जेवढं वेडसर असेल, जेवढं लहान असेल तेवढी आईला काळजी असते बघा बाळाची, असते का नाही? असते का नाही? बोला, असते ना? जसं आईला बाळाची, लहान बाळाची, वेडसर बाळाची काळजी असते ना महाराज, तुम्ही स्वतःकडे वेडेपणा घ्यावं परमार्थामध्ये आल्यावर, लहानपणा घ्या, भगवान परमात्म्याच्या जवळ जा। आणि जसं जसं मोठेपणा स्वतःला जर मोठं समजून घ्यायला लागलं ना, तुका म्हणे आसे शहानिया दूरी, तुका म्हणे आसे शहानिया दूरी, बढ़िया दासा हका मारी, वो बढ़िया दासा हका मारी।
कीर्तनकाराच्या अगोदर चोपदार यायचं असते. कीर्तनकार येऊन कीर्तन सुरू झाल्यावर चोपदार आले. चांगला आहे, चांगला आहे. कसा गोंडच दिसते का भारी. सगळेजण त्याच्याकडेच बघतात. आता माझ्याकडे कोणी बी बघणार. लय विचित्र काम आहे बाबा. ते मला घाला उगा जाऊ दे एक बार. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जसं जसं माणूस शहाणा होत गेलं, मोठं होत गेलं ना, माझा भगवान परमात्मा त्यांना दूर लोटत असतो महाराज. जसं आई मोठं मोठं लेकरू होत गेलं, शहाणा होत गेलं की त्याला जसं दूर करते, माझा भगवान परमात्म्याचा स्वभाव सुद्धा तसाच आहे म्हणे. जसं जसं भक्त स्वतःला मोठं मानावे लागलाय, मोठं मानायला लागलं की परमार्थामध्ये तुमचं संपलं समजा. जसं जसं मोठं व्हाल तुम्ही तसं तसं भगवान परमात्मा तुम्ही. आणि तुम्ही जर स्वतःकडे लहानपणा घ्याल ना महाराज, जेवढा लहानपणा तुम्ही स्वतःकडे घ्याल तेवढं भगवान परमात्म्याच्या जवळ जाल. तसं तसं तुम्ही भगवान परमात्म्याच्या जवळ जाल. फक्त स्वतःकडे लहानपणा घेता आला पाहिजे. आपली धडपड चालू आहे मोठं होण्याची, लहान होण्याची धडपड कोणाची चालू नाही. भगवान परमात्मा थोडस गोपाळाकडे चला महाराज. गोपाळाच्या सानिध्यामध्ये का नाही भगवान परमात्मा नाही ते गोष्टी करायच्या. नाही ते गोष्टी करायच्या. कोणत्या कोणत्या गोष्टी भगवंताने केल्या सांगू. त्यांच्यासोबत खेळायचे, त्यांच्यासोबत जेवण करायचे, त्यांच्यासोबत झोपायचे. प्रत्येक जे आपण सामान्य क्रिया करतो ना, सगळ्या क्रिया माझ्या गोपाळासोबत भगवान परमात्म्याने केल्या. काय होतं त्यांच्याकडे सांगा बरं. थोडस विचार करून बघा. गोपाळाकडे काहीच नव्हतं महाराज, काहीच नव्हतं. तेही भजन करायचे बरं का, पण ते आपल्यासारखं डिजिटल क्वालिटीचं असं नव्हतं भजन. ते असा सुंदर पकवास त्यांचा लावलेला नव्हता, असं सुंदर माईक सुद्धा त्यांचे नव्हते. ऐका लक्ष देऊन ऐका. चला, फार महत्वाच्या गोष्टी आहेत. गोपाळ सुद्धा भजन करायचे, तुम्ही आम्हीही भजन करतो, पण आपलं भजन देवापर्यंत का पोहोचत नसेल. एवढं ओरडायला लागलोय महाराज आम्ही, एवढे मोठे मोठे माईक लावून आम्ही एवढं ओरडतोय, तरी भगवान परमात्मा अजून आमच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. आणि त्या गोपाळांना काय केलं होतं सांगा. काय चांगले होते की काय होते. कायती गोपाळे शहाणे चांगली. महाराज त्यांना कपडे सुद्धा चांगले नव्हते म्हणे घालायला. त्यांना कपडे सुद्धा चांगले नव्हते. बरं ते काय रोज उठून आंघोळ पण करायचे नाहीत, तुमच्या आमच्यासारखं स्वच्छ राहायचे नाहीत. त्यांना काय साबण नव्हतं, त्यांना तोंड धुवायला का ब्रश सुद्धा मिळायचा नाही. असे गोपाळ एवढे विचित्र. बरं त्यांचे नावही नीट नको. वाकड्या, पेंड्या, पेंद्या, सुदाम्या, असे बोबड्या, असे भगवान परमात्म्याचे सवंगडी. पण काय प्रेम असेल भगवंताचं त्यांच्यावर बघा ना. काय प्रेम केले महाराज गोपाळावर भगवान परमात्म्याने. एक मधुमंगल नावाचा भगवान परमात्म्याचा सखा होता म्हणे, सखा मित्र. आणि सगळ्यात गरीब होता महाराज तो. रोज भगवान परमात्म्याच्या सोबत जे मित्र मंडळी होते ना, काय सगळ्याच त्यांना खायचं, पण याच्या घरून काही आणण्यासारखी परिस्थितीच नव्हती. एक दिवशी भगवंतानं त्या मधुमंगलाला विचारलं, मधुमंगल किती दिवस आमचंच खातो रे म्हणे, किती दिवस आमचं खातो सांग ना. कधीतरी तुझ्याही घरचं आम्हाला खाऊ घाल, थोडस मला तरी खाऊ घाल कमीत कमी. महाराज मधुमंगलाच्या डोळ्यात खळकण अश्रूच आले. कारण त्याला माहित आहे घरी जर गेलो आणि आईला जर काहीतरी मागितलं तर घरून आपण काहीतरी देवाला साठी आणावं, एवढी परिस्थिती आपली नाहीये. ब्रह्मांडाचा मालक मधुमंगलाला सांगतोय मला काहीतरी खाण्यासाठी दे. का देवाला खायला कमी होतं का? काय कमी होतं का सांगा ना. तरीही गोपाळाला भगवान परमात्मा त्या मधुमंगलाला सांगतायत अरे काहीतरी कधीतरी आम्हाला पण खायला घालायच जा. महाराज खळखळ अश्रू आले डोळ्यामध्ये, ढसा ढसा रडायला लागलं मधुमंगल. आणि घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर आईला विचारतो, आई अगं म्हणे जगाचा मालक भगवान परमात्मा, ब्रह्मांडाचा मालक भगवान परमात्मा आज मला काहीतरी खाण्यासाठी मागितलाय ग. आतापर्यंत कधी मागितला नव्हता, पण काय मनामध्ये आलं त्याच्या माहिती नाही ग. काहीतरी खाण्यासाठी मागितलंय, हाय का ग काहीतरी, काहीतरी हाय का? महाराज आईने सांगितलं बाळा काही नाही म्हणे, आपल्या घरची परिस्थिती तर तुला माहिती आहे, आपल्या घरी खाण्यासाठी काही नाही. महाराज एक 4 दिवसाच्या खाली कोणाच्या तरी घरून आणलेलं उसनं आणलेलं ताक होतं म्हणे. ताक ताक ते ताक म्हणजे एवढं ताक आहे म्हणे 4 दिवसाखाली. आता 4 दिवसाखालचं ताक कसं असेल माय महिला मंडळी तुम्ही सांगा बरं.
4 दिवसाखालचं ताक एकदम आंबट झालेलं, वरी बुडबुड्या येत होते म्हणे, ते वरी बुडबुड्या यायला लागले ताकाला. तेच ताक आईनं मधुमंगलाला दिलं. बाळा, याच्यापेक्षा जास्त आपल्या घरामध्ये दुसरं काहीच नाही म्हणे, हे ताक घे आणि नेऊन दे म्हणे, नेऊन दे कृष्णाला. काय करणार मधुमंगल सांगा ना. त्यानं तेच ताक घेतलं बरं का हातामध्ये, तेच ताक हातामध्ये घेतलं आणि पळत पळत जायला लागला. वाटेमध्ये जाताना विचार करतोय, 4 दिवसाच्या खालचं ताक आहे, हे जर ताक माझ्या भगवंतानं जर पिलं, कृष्णानं जर पिलं ना, तर तो बिमार पडण्याची शक्यता आहे. कारण तो जर बिमार पडला तर आपलं कसं होईल. म्हणून मधुमंगलानं विचार केला, म्हणे हे ताक आईने दिले खरं, पण हे ताक आपणच पिऊन टाकावं म्हणे, आपणच पिऊन टाकावं. महाराज त्यानं ते ताकाचं जे मडकं होतं का नाही, माठ जो होता ना, त्यानं तोंडाला लावलं बरं का मधुमंगलानं. तोंडाला लावलं, गट्टा 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 पियायला लागलाय. पण ते ताक जसं जसं पित होता ना, तसं तसं गोड लागत होतं म्हणे. ते देवाला काय करता येत नाही ना, सांगा ना महाराज. ते ताक गोड लागत होतं. आता याचं प्रेम बघा ना, शेवटचं एकच घोट तेवढं राहिलं म्हणे, शेवटचं एक घोट तेवढं राहिले, सगळं ताक यानं पिऊन टाकले. पण जसं गोड लागत होतं ना, मधुमंगलाला वाटायला लागलं आपण उगाच पिलोय गडे, एवढं एक शेवटचं का होईना. तोंडामधलं घोट सांगतोय मी, तोंडामध्ये घोटचे होतं का ते गुळणा असा तोंड, त्यानं ते होतं तेवढं ते गिटकलं नाही, तसंच ठेवलं बरं का ते ताक तोंडामध्ये, तसंच ठेवलं. पण पळत पळत कृष्णाच्या दिशेने निघाला. कुठं कृष्ण होते तिथपर्यंत पळत निघाला. जात असते वेळेस देवाला दुरूनच असा इशारा केला. देवानं ओळखलं. देवाला काय कळत नाही सांगा ना महाराज, याच्या तोंडातलं ताक आता काय खरं नाही म्हणजे देव विचार करताय, आता काय आपलं खरं नाही महाराज. पण देव सांगू तुम्हाला, हे स्वतःला येडं समजून घेत होतं, लहान समजून घेत होतं, एवढंच मला सांगायचंय. गोपाळ कसे गोपाळ होते बघा हे स्वतःला, आणि प्रेम एवढं होतं का नाही देवावर महाराज. देवाला सोडून कोणतंच कार्य गोपाळ करायचे नाहीत. हे तोंडामधलं ते ताक भगवान परमात्म्याने पाहिलं, म्हणले हे ताक तर आता आपल्यालाच प्यावं लागणार आहे. देवाने विचार केला, जवळ आले मधुमंगलाच्या. काय म्हणे मधुमंगल, काय करतोय, तुला खाण्यासाठी काहीतरी आणायला सांगितलं होतं ना. मधुमंगलानं सांगितलं म्हणजे तोंड आग कर म्हणायचं होतं. भगवंतानं सांगितलं कारण त्याला माहित आहे 2-3 दिवसापासून तोंड बी धुवून होतो यानं. महाराज काय विचार करतायत देव. महाराज या मधुमंगलानं त्या कृष्णाला खाली पाडवलं बघा, पायात पाय घालून त्याला खाली पाडवलं आणि त्याच्या छातीवर बसलं मधुमंगल. काय प्रेम असेल बघा. मला सांगा, देवाला खाली पाडून छातीवर बसावं एवढी देव आपली ताकद आहे का हो? कोणत्या तरी भक्ताची गोपाळाची ताकद आहे तेवढी. पण प्रेमापोटी भगवान परमात्मा काहीही करतो महाराज, काहीही करतो. त्याला खाली पाडवलं आणि त्याच्या छातीवर बसलं आणि नाक दाबून धरलं कृष्णाचं. जसं नाक दाबलं तसं तोंड उघडलं आणि आपल्या तोंडातली पिचकारी मधुमंगलानं कृष्णाच्या तोंडामध्ये मारली. गवळीयाचे ताक पिरे वन पोरे चांगली. अशा गवळ्याचं ताक पित होता महाराज भगवान परमात्मा. काय चांगली होती का होती बरं. भजन करायची, भजन करायची. ते भजन तरी तुमच्या आमच्यासारखं होतं का? काय लापरवाज होता का, श्रुती होती का, टाळ होते, काय होते सांगा ना. काही नव्हतं त्यांच्याकडं. दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, दगडाचे टाळ कोण त्याचा नाद.
याचा आवाज कमी करू नको, वाढ. त्यांच्याकडेही टाळ होते म्हणे. टाळ कोणते? दगडाचे टाळ. दगड घ्यायचे, कुठले तरी दगड घ्यायचे, तसेच टाळ वाजवायचे, दगडाचे टाळ. तुकोबारा सांगतात कोणत्याचा नाद. बरं असं चांगलं स्वरामध्ये तालामध्ये तरी गात होते का हो? गीती गाता छंद ताल नाही, छंद नाही, ताल नाही, स्वर नाही, काही नाही, काही नाही. त्यांच्याकडे पकवाज नव्हता, वाजवणारा असा नव्हता, वाजवणाराही असा नव्हता, पकवाज तर नव्हताच. बरं पकवाज म्हणून कोणतं वापरायचे, काय वापरायचे गोपाळ सांगू? करुनिया टीरी आपुले मांदळ वाजविती टाळ दगडाची, वाजविती टाळ दगडाची. काय होतं महाराज त्यांच्याकडे सांगा? आपलं लहान लेकरं सुरुवातीला शिकती वेळेस वाजवतात बघा असं. शाई उडायचं टेन्शन नाही, धूम फुटायचं टेन्शन नाही, असा त्यांचा पकवाज होता. असा पकवाज आणि असे टाळ, असे गीत गात असते वेळेस एवढं सगळं करत होते गोपाळ. आणि ते भजन देवाला आवडले, ते भजन गोपाळानं केलेलं देवाला आवडले. आम्ही सगळं लावले, आम्ही सगळं लावले. माईक चांगले आहेत, म्हणणारे चांगले आहेत, पकवाज वाजवणार चांगलं आहे, सगळं सगळं चांगलं आहे. तरी आम्हाला देव कधी आमच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. काय असेल महाराज? काय नाही, स्वतःला मोठे समजून घेतो म्हणून. विठ्ठल विठ्ठल सांगतात इथं मोठेपणा जमत नाही. तुम्ही स्वतःला लहान समजून घ्या. प्रत्येकाचा समोर जर माणसानं झुकून राहिलं ना, मला तुम्हाला खरं सांगू, तुम्ही जर स्वतःकडे लहानपणा जर घेतलं ना, तुम्हाला मोठं व्हायला वेळ लागत नाही. कारण परमार्थ एक अशी गोष्ट आहे, इथं नम्र झाला होता तेने कोंडली आनंद. तुम्ही इथं नम्र व्हा. माणसं नम्र व्हायला तयार नाहीत, नम्री आहेत माणसं, नम्रीच आहेत, पण नम्र होत नाहीत महाराज कोणी. इथं कसं आहे, इथं येऊन झुकायला माणसानं शिकलं महाराज. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. इथं प्रत्येक जण वारकरी संप्रदायामध्ये आलं, परमार्थ करायला लागलं, भक्ती करायला लागलं. मोठेपणा, बरेच जण स्वतःला लई मोठे समजून घेतात. आम्ही कीर्तनाला येवाव, आम्ही कीर्तनाला येवाव. एवढे मोठे काय मोठा आहे तू सांग ना, किती मोठा आहे तू? तुझ्यापेक्षा कितीतरी मोठे मोठे झाले, कितीतरी मोठे मोठे झाले महाराज. आणि स्वतःला लहान घेऊनच, लहानपणा घेऊनच मोठे होत असतात माणसं. कधी बघा तू, आज भारताचे पंतप्रधान, पण त्यांच्याकडे जर पाहिलं ना तर किती नम्रता आहे त्या माणसाकडे. वारकऱ्यांना जर पाहिलं ना महाराज, दंडवत घालते आता सुद्धा पंतप्रधान देशाचा. काय होतंय? मध्ये मध्ये मोबाईल वाजून देत जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल तुकोबारा सांगतात काही करण्याची गरज नाही म्हणे. आमच्या परमार्थामध्ये आलं, परमार्थ करायला लागलं, भजन प्रमाण, फक्त भजन करा. बाकी तुमचा मोठेपणा काही घेणे देणं नाही. देवाला तुमच्या वरच्या मोठेपणाचं काय 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 घेणे देणं? त्याला महाराज जगाचा मालक आहे ना, तू जगाचा मालक आहे. तुम्ही किती मोठे आहात, तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तुम्ही किती चांगले दिसता, याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. त्याला काहीच घेणं देणं नाही. एवढे भारी भारीचे कपडे घातलेत, गळ्यामध्ये अलंकार फार घातलेत, काही घेणं देणं नाही त्याला. त्याला फक्त एकच लागते, भजन. ते पण प्रेमानं केलेलं भजन. कारण भजन करत असते वेळेस प्रेमानं केलेले भजन देवापर्यंत नेऊन पोहोचते. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. प्रेमानं थोडं केलेलं भजन भगवान परमात्म्यापर्यंत घेऊन जात असते महाराज. तुकोबारा सांगतात भजन करायला शिका, बाकी तुमचा मोठेपणा काही घेणे देणं नाही. आणि ज्यांना भजन केलंय ना, ज्या माणसानं परमार्थामध्ये येऊन भजन करायला चालू केले, तो जीवनामध्ये कितीही निंद्य असू द्या, आणि एकदा देवानं जर अंगीकार केला रे केला, निंद्य असलेला माणूस सुद्धा वंद्य होत असतो. निंद्य असलेला माणूस वंद्य होत असतो. मला सांगा, बजरंग बली आहे, बजरंग बली कोणत्या योनीमध्ये जन्मलेत सांगा? बोला बोला. बजरंग बलीची योनी कोणती आहे? कोणत्या जातीमध्ये, कोणत्या कुळात जन्माला आले?
माकडाच्या कुळामध्ये जन्माला आले. शास्त्र असं सांगतंय सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. काय म्हणतो मी? सकाळी सकाळी प्रभाते नाम न घ्यावे माकडाचे, तैसे अभक्ताचे सर्व काळ. सकाळी सकाळी माकडाचं जर नाव घेतलं तर काम चांगलं होत नाही म्हणे. काय सांगतो मी? माकडाचं नाव घेतलं तर काम चांगलं होत नाही. पण त्याच कुळामध्ये जन्म आलेले माझे हनुमंतराय आहेत, माझे हनुमंतराय. पण काय ख्याती केली महाराज, काय भजन केले सांगा ना, काय भजन केले सांगू तुम्हाला. मरकट योनीमध्ये जन्माला आलेले हनुमंतराय भजन केल्याच्या नंतर आज त्यांचं नाव जर घेऊन काम जर चालू केलं ना तर काम सफल होते म्हणे. त्यांचं नाव संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. काय केले हनुमंतरायाने, काय केले नाही महाराज. फक्त श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. काहीच केलं नाही, फक्त भजन केले महाराज, भजन. आणि एक सांगू, एवढी ख्याती प्राप्त केली ना नाथ बाबाने तर सरळ वर्णन केले. योनी जन्मला मरकट, परितो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट नाही दुसरा. मरकट योनीमध्ये जन्मलेले हनुमंतराय, मरकट योनीमध्ये जन्मलेले हनुमंतराय. आणि त्यांना जर तुम्ही कनिष्ठ म्हणाल, त्यांना जर तुम्ही लहान म्हणाल, तुमच्यासारखे पापी जगात कोणी नाही म्हणे नाथ बाबांना वर्णन केले. एवढं मोठं श्रेष्ठत्व हनुमंतरायाला कशामुळे प्राप्त झालं? तुका म्हणे येते भजन प्रमाण. काही घेणे देणं नाही महाराज, काही घेणे देणं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आपल्यासारखे जे माणसं असतात ना, कितीही निंदा करू द्या एखाद्याची, कितीही निंदा करू द्या, कितीही काही म्हणू द्या एखाद्याला, काही म्हणा, काही जरी म्हणलं ना, पण ज्यानं भगवान करून म्हणजे भजन करून भगवंताने ज्याचा स्वीकार केलाय ना, कितीही निंदा असू द्या, कसाही असू द्या, निंद्यतेही तेने वंद्य केले, निंद्यतेही तेने ज्याचा अंगीकार एक सांगू माणसानं जीवनामध्ये भगवंतानं स्वीकार करावा, अंगीकार करावा असं जीवन जगलं पाहिजे बघा. आणि देवाला अंगीकार करावा असं तुम्हाला जर वाटत असेल ना, तर माणसानं काही नाही, फक्त जीवनामध्ये भजन केलं पाहिजे.
भजन करा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवान परमात्मा तुमचा नक्की स्वीकार करेल. मग तुम्ही कितीही वाईट असाल ना, कितीही वाईट असू द्या, कितीही वाईट. जगद्गुरु तुकाराम महाराजांना दृष्टांत दिले. दृष्टांत, तुम्ही कितीही पापी असाल, कितीही जरी पाप कराल ना, कितीही निंदे असाल, कितीही वाईट असाल, जीवन जगत असते वेळेस माणसाकडून कळत न कळत पाप होतच असतं. तुम्ही कितीही पाप कराल आणि एकदा जर तुम्ही देवाचं नामस्मरण कराल, म्हणजे नामस्मरण करा आणि नंतर अजून पाप करा असा त्याचा अर्थ नाही. माग तुम्ही काही केला असाल, समजा तुमच्या भूतकाळामध्ये तुम्ही काही किती वाईट वागला असाल, तुम्ही त्याला शांत बसवा गडे, थोडस कोण आहे ते लेकरू, थोडस शांत बसवा त्याला, बोलू नका देऊ. मागच्या जीवनामध्ये तुम्ही काय केलं याच्याशी काही घेणं देणं नाही म्हणे. आता तरी पुढे हाची उपदेश तुकोबाराय सांगतात, इथून पुढं तरी कमीत कमी मागचं केलेले जाऊ द्या म्हणे. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, मागील केले ते अवघेची वाव, बाप रखुमा देवी वर विठ्ठलराव. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय, पुढे जामीन आहे तुका, मागील केले ते पाहू नका. माग माणूस किती वाईट वागला आणि कसं वागला याच्याशी काही घेणं देणं नाही. महाराज लोक उगाच निंदा करतात, करून करून भागले आणि देवपूजेला लागले. एखाद्यानं माळ घालावं, इकडे यावं, भजन करावं, टाळ्या घेऊन नाचावं आनंदानं, इथं येऊन कीर्तनामध्ये लोक त्याला नावं ठेवायला चालू करतील. एक सांगू तुम्हाला, तुम्ही खाली बसलेल्या प्रत्येक मंडळींना विनंती आहे बघा, एखाद्या वेळेला देवाला नाव ठेवलेलं देव सहन करेल, पण देवाच्या भक्ताला नाव ठेवलेलं देव कधी सहन करणार नाही. म्हणून नाव ठेवत असते वेळेस थोडं माणसाने विचार करून ठेवायचा. कधी देव तुमचा स्वीकार करणार नाही. नाही तुम्हाला भजन करणं होत, नका करू गड्या, पण जो भजन करायला लागलाय त्याला कमीत कमी नाव तरी ठेवू नका. सध्याचा काळ कसा झालाय, फक्त नाव ठेवण्यामध्ये माणसं. एक प्रत्येकाच्या गावामध्ये एक वट्टा असते बघा, तुमच्या गावात आहे का? कोणतं? बोला बोला. 2-3 वट्टे प्रत्येक गावामध्ये असतात म्हणा की. आपण दरवाजातून बाहेर निघताना एक वट्टा लागते, ते कोणतं? बोला बोला. खालचे मंडळी बोलत चला गाड्या, उंबर वट्टा. आणि माणूस गेल्यावर त्याला नेऊन घालतात बघा, ते कोणतं वट्टा? तद्दामम परमम झालं का नेऊन घालते, ते एक वट्टा. आणि गावच्या मध्यभागी एक राहते बघा, गावाच्या मध्यभागी सगळे आता भारी मंडळी असते तिथं, बिड्या फुके सगळे, काय नसते महाराज, त्यांना काय काम नसते. तर आमच्यासारखे महाराज मंडळी निघाल्यावर तर लई डोळा भारी त्यांचा. अरे काय नाव ठेवली, कुणीकडे हाय आज डाव, हे डाव आहे, काय नाव ठेवतील, कोणाला ठेवतील काही सांगता येत नाही. पण भक्क कपडे पांढरे घालून निघाले, बघा बघा हाय का डाग कुठं, तू बी धुवून घाल, तुझ्या बी कपड्याला डाग राहीना. पण माणसं एवढी विचित्र का नाही, कोणाला नाव ठेवतील काय करतील काही सांगता येत नाही. महाराज लोकांवर तर जास्त टपून राहिलेले. भजन करायला लागल्यावर म्हणतोय मी, भजन करायला निघालं महाराज का गप्प राहत नाहीत लोक. आणि सांगू, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला नरकाला जावं वाटतंय का? नरकाला जाण्यासाठी मी एक उपाय सांगतो म्हणे. तुम्हाला जर नरकाला जावं असं वाटत असेल तर तुम्हाला मी एक उपाय सांगतो. काय? अनिक एक कोड नरका जावयाची चाड, तरी संत निंदा गोड, करी कौतुके सदा. सदा कौतुके संत निंदा करी, गोड निंदा करी. मग तुम्हाला नरकाचे दारे खुलेच आहेत. तुम्हाला काय बाकी नरक शोधायची गरज नाही, तुम्ही ऑटोमॅटिकली नरकात जाऊन पडाल. तुम्हाला बाकी दुसरं काय टेन्शन घ्यायचं काम नाही, जास्त पाप करायची गरज नाही. संतांची निंदा केली का काम संपलं. आणि एखाद्या माणसाची निंदा जर माणूस करायला लागला, एक सांगू का, माणूस निंदा कोणाची करतो? निंदा कोणाची करतो? समोरच्याच खपना गेले की मग त्याची निंदा करायला चालू करते. एखादा माणूस मोठा व्हायला लागला, आपली जात एक अशी माणसाची अशी आहे बघा, एखादा माणूस मोठा व्हायला लागला की आपल्याला देखवत नाही, काय बिमारी लागली माणसाच्या मागे काय माहिती नाही. एखादा माणसाचं चांगलं व्हायला लागलं, एखादा जर चांगलं कीर्तन करायला लागलं का मग लोकांना खपत नाही हो, पाठीमागं उगाच निंदा करत राहते. आणि निंदा करण्यामुळे तुम्ही त्याचं काही बिघडू शकत नाही, पण तुम्ही किती शहाणे आहात हे समाजासमोर कळतंय. एक सांगू तुम्हाला, तुम्ही एखाद्याची निंदा केली की तुमची पाठीमागं निंदा करणारा कोणीतरी आहेच. आणि निंदा करताय तुम्ही, करू नका असं माझं मत नाही, पण निंदा करता, निंदा करणाऱ्याचं कोणी एवढं वाईट वाटून घेण्याचं कारण नाही भागवत महाराज. कारण काही वाईट वाटून घेण्याचं काम नाही.
बघा तुम्ही निंदा करणारा माणूस, यश अगोदरपासून चालत आलेली म्हण आहे बघा, निंदकाचे घर असावे नांदेड जिल्ह्यात, हाय का असं? बोला बोला, कुठं आहे? जवळ असला पाहिजे म्हणे, आपल्या जवळ. नंतर जेवढी जेवढी तुमची निंदा करल सगळे तुमचे पाप त्याच्याकडे जातील. आयत तुम्हाला टेन्शन घ्यायचं कामच नाही. एखाद्या जर तुम्ही धोब्याला कपडे धुण्यासाठी दिले, धोब्याला त्यानं काही साबण तर मागते, कमीत कमी साबण मागते, पैसे मागते, पैसे मागते धोब्याला. बरं एखाद्या तुम्ही शिष्याला जर कपडे धुण्यासाठी दिले, नाही पैसे मागू द्या, कमीत कमी साबण तरी मागते. पण हे निंदा करणारा माणूस एवढा गोड आहे म्हणे, हे पैसेही मागत नाही, हे साबणही मागत नाही, ऑटोमॅटिकली तुमचं जीवन सगळं धुवून टाकते आणि तुमचे सगळे पाप आपल्या डोक्यावर घेते आणि तुम्हाला मोकळं करते. विठ्ठल विठ्ठल. एखादा माणूस समोरच्याची निंदा करायला लागला की स्वतःमध्ये कधीतरी शोधून बघा. बुरा देखन मैं गयो, बुरा नहीं मिला कोई, जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा नहीं को. एखाद्याला तुम्ही नाव ठेवताय, बोट असं बघा तुम्ही, बोट त्यानं तो माणूस वाईट आहे असं म्हणत असते वेळेस बाकीचे 3 बोट सांगते तू त्याच्यापेक्षा 3 पट वाईट आहे. तुमचेच बोट तुम्हाला सांगतात पण ते आपल्याला कळत नाही. कधीतरी आपण स्वतःकडे पण पाहिलं पाहिजे. आपण लोकांना नाव ठेवतोय, आपण लोकांना नाव ठेवतोय, पण आपलं पण जीवन कसं आहे. एक गालिब नावाचे संत, म्हणजे एक कवी झाला आपला गालिब, त्यानं सांगितलंय मी आतापर्यंत दुसऱ्याचेच दोष पाहत बसलोय, दुसऱ्याचीच निंदा करत बसलोय, पण जेव्हा मला कळालं बार बार, त्या गालिबाचे फार गोड गोड असे हे आहेत बरं का, बार बार गालिब ये गलती करता रहा. त्या गालिबानं सांगितलंय वाक्य फार महत्वाचं आहे, लक्ष देऊन ऐका. बार बार गालिब ये गलती करता रहा, धूल तो चेहरे पर थी मगर आईना ही साफ करता रहा. विठ्ठल विठ्ठल. गालिबाने सांगितलंय चेहरा, आपण फक्त दुसऱ्याचे आरचे साफ करायला लागलोय, आपला चेहरा पुसायला कोणी तयार नाही म्हणे. सध्याचा काळ कसा आहे, आपल्या पण चेहऱ्याकडे कधीतरी बघा, आपण कसे आहोत याचा विचार करा. पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, एखाद्या व्यक्तीने कितीही निंदा केली असेल, समोरच्या माणसाची कितीही निंदा करत असेल, तो कितीही त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असेल, पण ज्याचा अंगीकार माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाने केलाय ना, त्याचं जगामध्ये कोणी वाकडं काही करू शकत नाही. अंगीकार ज्याचा केला नारायण, तो मग किती निंदी असू द्या, किती वाईट काम केलेला असू द्या, किती पाप केलेला असू द्या, देवाने एकदा हातामध्ये धरल्यावर का नाही महाराज काही करू शकत नाही. जगातला कोणताही व्यक्ती असू द्या, निंद्यतेही तेने वंदे केले. कंसाकडे एक दासी होती, तुम्हाला सगळ्याला तिचं नाव कळेल हळूहळू. फार दिसायला बेकार होती म्हणे, दिसायला. सगळेजण तिला नाव ठेवायचे, सगळेजण नाव ठेवायचे. तिचं नाव काय माहित आहे? बोला बोला, माहित आहे? कंसाकडे एक दासी होती, पण त्या दासी दिसायला खराब होती बघा, दिसायला खराब होती, पण तिच्याकडे एक वैशिष्ट्य होतं, एक गुण होतं चांगलं. ते कोणतं? जोपर्यंत तिनं कंसाला ते गंध लावायचं नाही, चंदन लावायचं नाही, तोपर्यंत कंसाला झोप यायची नाही म्हणे. तिनं एकदाच येऊन ते शांत अशा प्रकारचं चंदन लावलं की 2-2.5 तासापर्यंत कंस झोपायचा. तिचं नाव आहे कुब्जा. तुका म्हणे कुब्जा दासी रूप राशी हीन कळा. तिचं वर्णन करत असलेच तुकाराम महाराजांनी केले. 8 ठिकाणी वाकडी होती म्हणे ती, 8 ठिकाणी वाकडी. कशी असेल? दिसायला नुसती काळी कुट्ट, दात वर आलेली, दिसायला एकदम बेकार, पण कंसाची दासी होती. कसं काय? कारण यानं गोळ्या घेऊन सुद्धा कंसाला झोप येत नव्हती. एक सांगू, दुसऱ्याचं वाईट चिंतणारा माणूस, दुसऱ्याचं वाईट केलेला माणूस, त्याला कधी शांत निवांत झोप येत नसते. पण काही असू दे बघा, या कुब्जेनं जेव्हा चंदन लावलं ना, कंसाला चंदन लावलं का कमीत कमी 2 तासापुरतं तरी त्याला निवांत झोप लागायची, म्हणजे शांत. त्याच्यामुळे आणि हिला आता दाशी केल्यामुळे हिनं विशेष दाशी बरं का कंसाची, कारण 2 तासाच्या झोपीमुळे. कारण झोपलं तरच आरोग्य चांगलं राहते ना. महाराज विशेष दाशी. हिला एवढा मोठेपणाचा गर्व म्हणाल, बापरे, तिनं कोणालाच नीट बोलायची नाही. बघा तुम्ही थोडस एखाद्या खासदारांना आपल्यावर हात टाकाव,
म्हणजे त्यानं काय उगाच लय बी जवळ घ्यायची गरज नाही, उग कवा तर उगा आपला माणूस होय म्हणून सांगावं लोकायला. क्षण बघा आता गावात आल्यावर, गावात कोणालाच नीट बोलत नाही ना. तसंच बघा एक मोठ्या माणसानं थोडस हातामध्ये घेतलं, एक गाडव हैदराबादला गेलं म्हणे. कळतंय ना तुम्हाला मी काय सांगतोय? हैदराबादला गेला, हैदराबादहून वापस आल्यावर गावातल्या गाडवायला गचागच लाता घालले म्हणे. गचागच लाता घालल्यावर गावातले गाडव सगळे म्हणले, कार्य म्हणजे तू लईच लाता घालायलास आम्हाला, नेमकं कारण तर काय? मी हैदराबादला गेलो होतो म्हणला. हैदराबादला गेलास म्हणजे काय लई मोठा झालास काय? नाही नाही, मी हैदराबादला. बरेच गाडव असे असतील, आपल्याला त्या गाडवाचं काय घेणे देणं नाही, पण थोडस मोठेपणा एखाद्या माणसानं खासदारांना आपल्याला जवळच म्हणजे खासदाराचा राईट हँड म्हणा की थोडं राईट हँड सारखं थोडं 4 दिवस ठेवून घ्यावं गावातल्या माणसाला, त्यांना नीट बोलणार बरं का. असंच झालं बरं. ते कंसाची जी कुबजा होती का नाही, कोणालाच नीट बोलायची नाही, कोणालाच नाही नीट बोलायची, सगळ्याला अर्र जार येर कार नावानंच हाक मारायची, लय बेकार. पण काय झालं बघा, दिसायला पण गुण पण खरा, दिसायला पण खरा. नाही नाही ती लोक नाव ठेवायची तिला, नाही नाही ती लोक नाव ठेवायची. झाली गमत अशी बघा, कंसाचं म्हणजे शेवटचा काळ, भगवान परमात्मा आलेत मथुरेमध्ये. जेव्हा आले ना, जीवनामध्ये एकच काम तिने चांगले केले बरं. जीवनामध्ये बलराम भैया आणि कृष्ण परमात्मा जेव्हा आले का नाही नंदाच्या आपल्या कंसाच्या वाड्यामध्ये, कंसाच्या वाड्यामध्ये आल्याच्या नंतर जात असते हिनं वाटमध्ये चंदन घेऊन चालली होती कंसाला लावण्यासाठी. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, ए सुंदर म्हणल्या हिनं असं वाकड इकडं असं वळून पाहिलं, कारण आतापर्यंत सुंदर म्हणणारा हिला कोणी सापडलाच नाही. सगळेजण वांगळेच म्हणायचे, खराब आहेस तू, बेकार आहे दिसायला, गुण बी नीट नाही, रूप बी नीट नाही असं म्हणायचे. पण सुंदर म्हणणारा पहिलाच माणूस तिनं पाहिला होता. हिनं वळून भगवंताला पाहिलं, आणि जसं पाहिलं का नाही भगवंताचं सुंदर पाहिलं महाराज ते रूप. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. ते सावळं रूप भगवंताचं पाहिलं ना महाराज, जवळ आली, कृष्ण परमात्म्याच्या जवळ आली. म्हणे आतापर्यंत मला सुंदर म्हणणारा माणूस पाहिला नाही. म्हणे कुठून सुंदर दिसते मी तुम्हाला सांगा, कुठून सुंदर दिसते? कन्हैयानं सांगितलं, तू सुंदरच आहेस म्हणे, तू सुंदरच आहे, पण एक काम करशील म्हणे. काय? माझ्या कपाळाला गंध लावशील. भगवंताने विचारलं तिला, माझ्या कपाळाला गंध लावशील? कुबजेनं सांगितलं म्हणे न लावण्यासाठी काय, आतापर्यंत म्हणजे कंसाची चाकरी करून 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 आयुष्य सगळं चाललंय, आज माझ्या ब्रह्मांडाचा मालक माझ्या समोर आलाय, तुम्हाला गंध नाही लावणार तर कोणाला लावेल सांगा. महाराज तिने ते वाटीतलं चंदन घेतलं थोडस आणि भगवंताच्या कपाळाला लावलं. आणि जसं कपाळाला लावलं का नाही, भगवंतानं सांगितलं, महाराज बलराम भैया म्हणायला लागले, म्हणजे तुम्हाला हिच्यातलं काय आवडले सांगा. बलराम भैयाचा स्वभाव तुम्हाला माहितच आहे, थोडासा रागीट. काय आवडले म्हणे तुम्हाला हिच्या हातून चंदन लावून घेताय तुम्ही? म्हणजे गेल्या जन्मात तर हिनं किती त्रास दिला होता आपल्याला माहित आहे का? मारू का म्हणे हिला 2-3? बलराम भैयाने विचार. कृष्णाने सांगितलं तसं काय करू नको म्हणे. तसं काय? गेल्या जन्मामध्ये ही कोण होती माहित आहे का तुम्हाला? म्हणजे ही कुबजा गेल्या जन्मात रामाच्या काळामध्ये मंत्रा होती, यांच्यामुळे 14 वर्ष वनवासाला जावं लागलं होतं. बलराम भैयाला आठवलं ते मागचं, म्हणजे बघू का हिचं थोडं शांत शांत शांत. भगवंताने त्यांना थांबून दोघालाही चंदन जेव्हा लावलं ना महाराज, भगवान परमात्म्याने काही केलं नाही, फक्त अंगठ्यावर आपला अंगठा दिला आणि फक्त ते तोंड धरून असं वर केल्या 70 वर्षाची म्हातारी 16 वर्षाची एकदम तरणी झाली म्हणे. एकदम सुंदर स्वरूप, अप्सरेसारखं स्वरूप तिला प्राप्त झालं. आता मला सांगा, एवढी निंद्य असणारी, एवढी वाईट असणारी, समाजानं सगळ्या लोकांनी नाव ठेवलेली ही कुबजा दासी, भगवान परमात्म्यानं तिला एवढं सुंदर स्वरूप प्राप्त करून दिलं ना.